नमस्कार मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर ए.टी. शिंदे, विभाग प्रमुख समाजशास्त्र विभाग, इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, सिडको, नांदेड. विद्यार्थी मित्रो, या संवादामध्ये आपण आज आदिवासी समुदायाचा अर्थ स्पष्ट करणार आहोत. BA द्वितीय वर्षाला जो 5वा पेपर आहे, त्या 5व्या पेपरमध्ये जे दुसरं प्रकरण आहे इंडियन कम्युनिटीज, भारतीय समुदाय, यामध्ये 3 कम्युनिटीज आहेत. ट्रायबल कम्युनिटी, रूरल कम्युनिटी आणि अर्बन कम्युनिटी. या 3 कम्युनिटीचा विशिष्ट अशा प्रकारचा अभ्यासक्रम सब टॉपिकमध्ये विभागला गेलेला आहे. त्यापैकी जी ट्रायबल कम्युनिटी आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण आज चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आदिवासी समुदायाचा अर्थ हा उपघटक या दुसऱ्या प्रकरणातला आपल्याला आज इथे चर्चेला घ्यावयाचा आहे. भारतीय समाजाचं अध्ययन करीत असताना भारतातील आदिवासी समाज, ग्रामीण समाज आणि नागरी समाज, समाज या शब्दाला समुदाय असं सुद्धा म्हटलं जातं. अर्थात सोसायटी आणि कम्युनिटी याच्यामध्ये सूक्ष्म असा भेद आहे, परंतु इथे आपण समुदाय आणि समाज याचा विचार करत असताना प्रामुख्याने सिलेबसमध्ये समुदाय असा शब्द वापरलेला आहे, म्हणून आपण आपल्या या सादरीकरणात समुदाय असा शब्द वापरतो. तर मी म्हणत होतो की भारतीय समाजाचं जर आपल्याला अध्ययन करायचं असेल तर भारतातील आदिवासी समुदायाचं, ग्रामीण समुदायाचं आणि नागरी समुदायाचं आपल्याला अध्ययन करावं लागतं. त्याचं कारण असं आहे की या भारतातल्या एकूण समाज रचनेमध्ये या तिन्ही समुदायांमध्ये मूलभूत स्वरूपाचा फरक आहे. हे तिन्ही समाज भारतीय समुदायाचा अविभाज्य भाग आहेत आणि म्हणून अशा तिन्ही समुदायाचं अध्ययन करत असताना त्यातील मूलभूत भेद सुद्धा आपल्याला विचारात घ्यावा लागतो. एक इंडियन कम्युनिटीमधून आपण अभ्यास करताना या 3 समुदायातील जो काही मूलभूत स्वरूपाचा फरक आहे तो सुद्धा जाणून घ्यावा लागतो. साधारणतः भौगोलिक दृष्टिकोनातून या तिन्ही समुदायांमध्ये भिन्नता आहेच, परंतु केवळ भौगोलिक भिन्नतेपर्यंतच हा फरक सीमित आहे का? तर नाही. तर भौगोलिक विविधतेशिवाय सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांमध्ये सुद्धा आपल्याला भिन्नता पाहावयास मिळते. एकंदरीत जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा ग्रामीण समुदायाचा, आदिवासी समुदायाचा आणि शहरी समुदायाचा सुद्धा भिन्न असलेला दिसतो. या तिन्ही समुदायाची जीवनशैली यामध्ये सुद्धा विविधता आहे आणि म्हणून या विविधतेच्या अनुषंगाने भारतीय समाज रचनेचे अध्ययन करताना भारतीय समाज रचनेचे हे प्रामुख्याने 3 विभाग आपल्याला करता येतात. त्याशिवाय भारतीय समाज रचना आपल्याला समजून घेता येत नाही. आणि अशा प्रकारे भारतीय समाज रचनेचं अध्ययन करीत असताना अनेक दृष्टिकोनातून भारतीय समाजाचं अध्ययन केलं जातं. मार्क्सवादी दृष्टिकोन आहे, संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोन आहे, अलगीकरणाचा दृष्टिकोन आहे, कल्चरल अप्रोच आहे, वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन आहे. आणि या सर्व दृष्टिकोनांचा विचार केला तर साधारणतः भारतीय समुदायाचं संरचनात्मक दृष्टिकोनातून अनेक विचारवंतांनी, अभ्यासकांनी आणि भारतीय सिद्धांतकारांनी त्याचा अध्ययन केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि या विविध दृष्टिकोनांचा विचार करताना प्रामुख्याने संरचनात्मक दृष्टिकोनातून भारतीय समुदायातील विविधता ही अभ्यासनाला प्राधान्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून भारतीय समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या आदिवासी, ग्रामीण आणि नागरी समुदायांच्या संरचनांचा अभ्यास करणे आणि त्यामध्ये असलेला मूलभूत फरक लक्षात घेणे आपल्याला गरजेचे आहे. त्याशिवाय आपल्याला या तिन्ही समुदायांचं अध्ययन होणार नाही. अशा प्रकारची प्रस्तावना आपण कोणताही तिन्हीपैकी समुदाय परीक्षेत आला तरी आपण ती प्रामुख्याने केली पाहिजे. आता आदिवासी समुदायाकडे आपण वळूयात. आदिवासी समुदायाचा अर्थ स्पष्ट करण्यापूर्वी त्याविषयीची पार्श्वभूमी विचारात घेऊयात. जगामध्ये आपल्याला आढळतं की जवळपास सर्व देशांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये आदिवासींचं अस्तित्व आहे, आदिवासी लोक आहेत. त्यांची संख्या कमी अधिक असू शकते,
परंतु आदिवासी समुदाय नाही असा समुदाय आपला देश आपल्याला पाहायला मिळणार नाही. जगातील विविध देशांमध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे. सर्वात जास्त आपल्याला माहिती आहे आफ्रिकेमध्ये आदिवासींची संख्या आहे. त्यानंतर आपल्याला दिसतं की भारताचा आदिवासींची लोकसंख्येचा विचार केला जगभरातल्या देशांमध्ये तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिका, आफ्रिका आणि भारत या देशांमध्ये आदिवासी आहेत. युरोपमध्ये सुद्धा आदिवासी आहेत, परंतु युरोपचा विकास वेगाने झाल्यामुळे आपल्याला त्या आदिवासी जमातींचं नेमकी ओळख करून घेणे किंवा त्यांची वेगळी लक्षणं सांगणे हे कठीण जातं. तर आपण जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर असं म्हणू शकतो की आदिवासींच्या लोकसंख्येच्या आधारावर भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. भारतात देखील विविध घटक राज्य आहेत आणि या घटक राज्यांचा विचार केला तर आपल्याला पूर्वेत्तरची राज्य आहेत आसाम, नागालँड, मिझोरम, त्रिपुरा, सिक्कीम, बिहार या राज्यांमध्ये ही आदिवासी लोकसंख्या ही जास्त आढळते. महाराष्ट्रात सुद्धा आदिवासींची संख्या आहे आणि भारतातील पूर्वेत्तर जी राज्य आहेत ती आदिवासी बहुल राज्य आहे. आदिवासी लोकसंख्या या राज्यांमध्ये अधिकची आहे. छत्तीसगडचाही उल्लेख आपल्याला करता येतो, ओरिसाचा उल्लेख करता येतो, ओडिशा म्हणू आपण त्यांना. आणि मग महाराष्ट्राचा जर विचार केला आदिवासींच्या अनुषंगाने तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला अनेक जिल्ह्यांमध्ये आदिवासी जमातींचं वास्तव्य पाहावयास मिळतं. आदिवासी लोक पाहायला मिळतात आहेत. महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यामध्ये 100% आदिवासी लोकसंख्या आहे. पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बहुल अशा प्रकारचा तो जिल्हा आपल्याला सांगता येतो. 2001च्या जनगणनेचा विचार केला भारतातल्या तर 2001च्या जनगणनेनुसार आदिवासी जमातींची संख्या ही 550 झालेली आहे. एकूण लोकसंख्येमध्ये जवळपास 8.4 कोटी लोक हे 2001च्या जनगणनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आता अजून वाढ झालेली दिसते. भारताच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर 8.2% लोकसंख्या ही आदिवासींची भारतातील लोकसंख्येतील लोकसंख्या आहे. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय समाजामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने आदिवासी बहुल अशी संख्या असताना या आदिवासींचं अध्ययन केल्याशिवाय भारतीय कम्युनिटीचं आपल्याला विशिष्ट असं अध्ययन करता येत नाही. आणि म्हणून आदिवासी लोकसंख्येचं अध्ययन करणं हे समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. त्यासाठी आपण इथे आदिवासी समुदाय विचारात घेणार आहोत. आणि म्हणून एकंदरीत ही माहिती आपण नीट लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येतं की आदिवासी समुदायाचं अध्ययन केल्याशिवाय आपल्याला भारतीय समुदाय हा समजणार नाही. आणि म्हणून आदिवासींच्या अध्ययनाच्या अनुषंगाने आपण बोलत आहोत. विद्यार्थी मित्र, इंग्रजीमध्ये ट्राईब्स शब्द वापरतो आणि त्या ट्राईब्स या शब्दाला मराठीमध्ये आपण आदिवासी असं म्हणतो, जमाती असं म्हटलं जातं. आदिवासींना गिरिजन, मूळचे रहिवासी, वनवासी, भूमिजन, वन्य जमाती, मूळ निवासी अशा अनेक नामाभिधानी ओळखलं जातं, अनेक नावांनी ओळखलं जातं. डॉक्टर एल्विन, ठक्कर बाप्पा, डॉक्टर जी.एस. घुरे, डॉक्टर दास हे आदिवासींचं अध्ययन करणाऱ्या विचारवंतांमध्ये भारतातील प्रमुख विचारवंत आहेत. डॉक्टर एल्विन आणि ठक्कर बाप्पा यांनी आदिवासींना मूळचे रहिवासी म्हटलेलं आहे, मूळचे निवासी म्हटलेलं आहे, अबोरिजिनल्स असा शब्द प्रयोग केलेला आहे. डॉक्टर जी.एस. घुरे यांनी आदिवासींना मागासलेले हिंदू म्हणून संबोधलेले आहे. डॉक्टर जी.एस. घुरे आदिवासींना हिंदू मानतात, परंतु हिंदूंपैकी ते मागासलेले हिंदू आहेत अशा प्रकारचं संबोधन त्यांनी आदिवासींचा उल्लेख करताना आपल्या लिखाणामध्ये अनेक ठिकाणी वापरलेलं दिसतं. डॉक्टर दास यांनी देखील आदिवासींचं अध्ययन केलेलं आहे. त्यांनी मागासलेली जमात या नावाने आदिवासींना संबोधलेलं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये शेड्युल्ड ट्राईब्स असा शब्द आहे. शेड्युल्ड ट्राईब्स, ट्राईबला आदिवासी असा आपण शब्द वापरतो. त्याची निश्चित व्याख्या भारतीय संविधानामध्ये कुठेही केलेली आपल्याला आढळत नाही. भारतीय संविधानाच्या
कलम 342 पोटकलम 1 मध्ये शेड्युल्ड ट्राईब्स असा शब्द आहे आणि शेड्युल्ड ट्राईब्स भारतीय संविधानाचा त्याचा अर्थ होतो अनुसूचित जमाती. अनुसूचित जमाती, जमात असा शब्द आहे. आणि मग अनुसूचित जमाती, अनुसूची याचा अर्थ काय? अनुक्रमांकाने जी सूची दिलेली आहे, जी यादी आहे, त्या यादीमध्ये ज्या आदिवासी जमाती आहेत, भिल्ल, गोंड, कोरकू, वारली, नायर, वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासी जमाती आहेत आणि या आदिवासींची एक सूची आहे. ज्या आदिवासी जमातीचे नाव हे राज्यघटनेच्या कलम 342 अंतर्गत नमूद केलेलं आहे, शेड्यूल्ड मध्ये किंवा त्या सूचीमध्ये आहे, त्यांनाच, त्या जमातींना संवैधानिक दर्जा प्राप्त झालेला असतो. अशा अनेक जमाती आहेत की ज्यांना अजूनही भारतीय संविधानामध्ये या शेड्यूल्ड मध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं नाही. तो वेगळा मुद्दा आहे. भारतीय संविधानाच्या 342 पोटकलम अ नुसार भारताचे राष्ट्रपती एक नोटिफिकेशन काढून एखाद्या आदिम जमातीला अनुसूचित जमात म्हणून घटनेच्या 5व्या अनुसूचीत टाकू शकतात. नंतर त्याचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये केला जातो. ही एकूण प्रक्रिया आहे. भारतीय आदिवासी जमातींना संवैधानिक दर्जा देऊन त्यांना विशिष्ट प्रकारच्या सवलती सोयी देण्याच्या अनुषंगाने अशा प्रकारचं प्रावधान संविधानामध्ये केलेलं आहे. आणि मग घटनेमध्ये अनुसूचित जमाती, जमात असा शब्द आहे. त्या जमात या शब्दाचा कुठेही आपल्याला व्याख्या केलेली पाहायला मिळत नाही. आणि म्हणून अनुसूचित जमात असा दर्जा प्राप्त झालेल्या जमातींनाच आदिवासी जमाती म्हटलं जातं असं नाही. तर त्याशिवाय ज्या अस्तित्वात आहेत परंतु संविधानिक दर्जा नाही, अशा सुद्धा अनेक आदिवासी जमाती आपल्याला पाहायला भारतीय समाजामध्ये मिळतात. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा साधारणतः 350-55 आदिवासी जमातींची नोंद भारतीय संविधानामध्ये होती. नंतर अनेक प्रकारच्या आदिवासी जमातींचा समावेश हळूहळू घटनेच्या 342 कलमामध्ये केलेला आहे. आज त्या अनुसूचीमध्ये साधारणतः 550 जमातींचा समावेश झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि मग अशा अनुसूचीमध्ये ज्या जमातींना स्थान मिळालेले, त्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्याच जमातींना संवैधानिक जमातीचा दर्जा प्राप्त झालेला असतो असं आपल्याला म्हणता येतं. अनुसूचित जमातीमध्ये साधारणतः डोंगराळ प्रदेशामध्ये जंगलात वास्तव्य करणाऱ्या आणि आधुनिक संस्कृतीपासून आणि जीवन पद्धतीपासून अलिप्त असलेल्या समुदायांचा समावेश होतो. आदिवासी असे लोक आहेत जे डोंगराळ भागात राहतात, जंगलात राहतात, दर्याखोऱ्यांमध्ये राहतात, ज्यांचं वास्तव्य दुर्गम ठिकाणी आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा समावेश आपण अनुसूचित जमातीमध्ये करतो. आदिवासी त्यांना आपण म्हणत असतो. साधारणतः आदिवासींच्या संदर्भात काही गैरसमज सुद्धा आहेत. रानटी, नरमांस भक्षक करणारे, युद्धखोर, असंस्कृत, अर्धनग्न, पूर्णनग्न समुदाय, अशा प्रकारची चुकीची धारणा ही इतर समुदायात असलेली दिसते. परंतु आपण विद्यार्थी मित्र हे लक्षात घेतलं पाहिजे की ग्रामीण समुदाय आणि आदिवासी समुदाय या समुदायासारखाच नागरी समुदाय आणि या तिन्ही समुदायामध्ये स्वतंत्र अशा प्रकारचं अस्तित्व आहे. विद्यार्थी मित्र, इतर ग्रामीण आणि नागरी समुदायासारखंच एक स्वतंत्र अस्तित्व हे आदिवासी समुदायाला आहे आणि तशाच प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी याकडे पाहिलं पाहिजे. त्यांची जीवनशैली, त्यांची संस्कृती ही भिन्न स्वरूपाची आहे आणि म्हणून त्यांचा असा नामोल्लेख करणे, रानटी, नरमांसभक्षक आणि त्या आधारावर त्यांना हीनत्वाची वागणूक किंवा त्यांच्याविषयीची हीनत्वाची मानसिकता बाळगणे हे गैर आहे, हे आपण आवर्जून इथे लक्षात घेतलं पाहिजे. आदिवासी समुदाय एक स्वतंत्र समुदाय आहे, इतर समुदायासारखाच तो समुदाय आहे. त्यांची संस्कृती आणि जीवन जगण्याची पद्धती भिन्न आहे, म्हणून त्यांना आपल्याला
विशिष्ट पद्धतीने वागणूक देता येत नाही. भारतीय संविधानाने सर्वांना समान स्वरूपाची वागणूक दिलेली आहे. हे सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रामुख्याने आदिवासी कोणाला म्हणावे याविषयी संविधानात विशिष्ट अशी व्याख्या केलेली नाही, पण वेळोवेळी विचारवंतांनी आपल्याला आदिवासी समुदायाच्या अनुषंगाने काही त्यांच्या लक्षणांच्या आधारावर, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीच्या आधारावर, वास्तव्याच्या आधारावर आणि एकूण संस्कृतीच्या आधारावर विशिष्ट प्रकारच्या व्याख्या काही केलेल्या आहेत. आणि म्हणून आदिवासी कोणाला म्हणावे, आदिवासींचे लोकजीवन कोणत्या प्रकारचे आहे आणि आदिवासी समुदायाची लक्षणे कोणती आहेत, हे सर्व समजून घेऊन आपल्याला आदिवासी समुदायाचा नेमका अर्थ स्पष्ट करता येतो. साधारणतः भारतीय समाजातील आदिवासी लोकजीवनाचे सांस्कृतिक जीवन सुद्धा आपल्याला अभ्यासावे लागते. आणि म्हणून आदिवासींचं अध्ययन करताना या गोष्टी विचारात घेतल्या तर निश्चितपणे आदिवासींच्या अनुषंगाने आपल्याला अर्थ स्पष्ट होतो. काही महत्त्वपूर्ण अँथ्रोपॉलॉजिस्टनी, मानवशास्त्रज्ञांनी, मानववंशशास्त्रज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी, विचारवंतांनी, अभ्यासकांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्यापैकी आपण एक व्याख्या लक्षात घेऊयात. पहिली व्याख्या आपण गिलिन आणि गिलिन यांची लक्षात घेऊया. आदिवासी समुदाय म्हणजे एका विशिष्ट भूभागावर राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा आणि समान सांस्कृतिक जीवन जगणारा, परंतु अक्षर ओळख नसलेला असा स्थानिक समुदाय होय. स्थानिक समुदाय होय. आदिवासी समुदाय हा विशिष्ट भूभागावर राहतो. त्यांची एक विशिष्ट बोलीभाषा असते, समान स्वरूपाची बोलीभाषा असते आणि समान सांस्कृतिक जीवन जगणारा तो समुदाय असतो. आणि ज्यांना अक्षर ओळख नसते, अशिक्षित असतो, अशा समुदायाला गिलिन आणि गिलिन यांनी आदिवासी समुदाय असा शब्दप्रयोग केलेला आहे. म्हणजे गिलिन आणि गिलिन यांनी काय सांगितलं की आदिवासी समुदाय कुणाला म्हणावं की जो विशिष्ट भूभागावर राहतो, ज्यांचा निश्चित भूभाग असतो, जो इतर समुदायांपासून स्वतंत्र भूभागावर राहतो, ज्यांची भाषा एक असते, ती विशिष्ट असते, इतर भाषांपेक्षा ती वेगळी असते, अशा प्रकारच्या विशिष्ट बोलीभाषा असलेल्या आणि एकच सांस्कृतिक जीवन जगणारा असतो. अक्षर ओळख नसते म्हणजे औपचारिक शिक्षणाचा अभाव असतो. अशा स्थानिक गटाला त्यांनी आदिवासी असं म्हटलं गेलेलं आहे आणि असं म्हणावं असा आग्रह केला. डॉक्टर रिव्हर्स यांनी आदिवासींची व्याख्या केली. आदिवासी, डॉक्टर रिव्हर्स असं म्हणतात आदिवासींचा अर्थ स्पष्ट करताना, आदिवासी समुदाय हा साधा व सरळ समुदाय आहे आणि त्यातील सदस्य हे एकाच समान बोलीभाषेचा वापर करतात, तसेच युद्ध वगैरे सारख्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकत्र येऊन कार्य करतात. डॉक्टर रिव्हर्स हे अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी सांगितलं की आदिवासी समुदाय हा साधा सरळ समुदाय आहे. त्यांचं सामाजिक जीवन साधं असतं, ते गुंतागुंतीचं असत नाही, सरळ असतं, ते अतिशय त्याला म्हणून निश्चित स्वरूपाचं नसतं, सामान्य स्वरूपाचं असतं. म्हणून साधा समुदाय, ज्यांचं जीवनमान अतिशय साधा आणि सरळ असतं असा समुदाय आहे. त्यातले जे सदस्य आहेत या समुदायाचे लोक हे एकाच बोलीभाषेचा, समान बोलीभाषेचा आपल्या जनसंपर्कासाठी, कम्युनिकेशनसाठी, दळणवळणासाठी वापर करतात. त्या भाषेतून संवाद साधतात. त्यांची भाषा एक असते, ती बोलीभाषा असते, तिला लिपी असेलच असं नाही. आणि म्हणून हे आदिवासी लोक युद्धासारख्या प्रसंगी एकत्र येऊन आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यासाठी कार्य करतात. त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा एकोपा निर्माण होतो, अशी व्याख्या डॉक्टर रिव्हर्स यांनी सांगितलेली दिसते. आदिवासींचा अर्थ स्पष्ट करताना डॉक्टर डी.एन. मुजुमदार यांनी सुद्धा अर्थ सांगितला आहे. ते व्याख्या करतात. ते म्हणतात, आदिवासी समुदाय हा समान जीवन पद्धती असणारा, समान भाषा बोलणारा, विवाहाच्या बाबतीत समान निषेध नियमांचे पालन करणारा आणि एकाच भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांचे एकत्रीकरण आहे. आदिवासी समुदाय काय आहे? कुटुंबांचं एकत्रीकरण आहे. हे कुठे झालेलं आहे? एकाच भूप्रदेशावर झालेलं आहे. अशा एकाच भूप्रदेशावर राहणारे जे कुटुंबांचं एकत्रीकरण आहे त्यांच्यामध्ये समान निषेधांचं पालन केलं जातं,
विवाहाच्या अनुषंगाने ते आंतरविवाही असतात, त्याविषयीचे विशिष्ट नियम असतात. ते सर्वजण त्या एकाच भूप्रदेशावर राहणारे लोक एकत्रित राहून त्या निषेध नियमांचं पालन काटेकोरपणे करतात. त्यांची बोलीभाषा एक असते आणि समान सांस्कृतिक जीवन जगतात. म्हणजे बोलीभाषेचा उल्लेख गिलिन आणि गिलिन यांनी सुद्धा केलेला आहे, डॉक्टर रिव्हर्स यांनी केलेला आहे, मजुमदार यांनी सुद्धा बोलीभाषेच्या अनुषंगाने भाष्य केलेलं आहे. आणि ही सगळी व्याख्यांची विचार केला तर आपल्याला काही मुद्दाम लक्षणे त्यातून आपल्याला काढता येतात. आणि मग मुजुमदारची ही व्याख्या पाहिली. त्यानंतर आपण 1962ला आदिवासींच्या अनुषंगाने जी शिलाँगला परिषद भरलेली होती, या परिषदेमध्ये आदिवासी कोणाला म्हणावं याविषयीची एक विशिष्ट अशी स्वतंत्र व्याख्या दिलेली आपल्याला दिसून येते. ती व्याख्या कोणती, त्याचा एक ढोबळमानाने आपण विचार करूया. की आदिवासी समुदाय असा समुदाय आहे की ज्यातील सभासद एक भाषा किंवा बोलीभाषा बोलतात, त्यांचा वंशही एकच असतो. हे सर्व लोक एकाच भूप्रदेशावर राहतात, त्यांचं जीवन मागासलेलं असतं. हा समुदाय प्राधान्याने निरक्षर असून रक्तसंबंधित नातेसंबंधावर आधारित असतो आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रथांचे पालन करण्याची त्यांच्यामध्ये प्रवृत्ती असते. आदिवासी समुदायाची वेगवेगळी लक्षणं यामध्ये अंतर्भूत असलेली या व्याख्येत आपल्याला दिसतात. एक व्यापक अशा प्रकारची व्याख्या, विस्तृत अशा प्रकारची आदिवासी समुदायाचा अर्थ स्पष्ट करणारी शिलाँग परिषदेमध्ये निश्चित करण्यात आलेली दिसते. आदिवासी समुदाय असा समुदाय आहे की ज्यातील सभासद एकच बोली बोलतात, भाषा बोलतात, त्यांची एकच भाषा असते, त्यांचा वंश एक असतो, एकाच भूप्रदेशावरती राहतात, जीवन मागासलेलं असतं. हा समूह प्राधान्याने निरक्षर असतो आणि रक्तसंबंधित संबंधाचाच त्यांच्यामध्ये समावेश होतो. एकंदरीत सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रथा त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या असतात आणि त्यांचं पालन करण्याची प्रवृत्ती या लोकांमध्ये, समुदायातल्या असते. अशा प्रकारची व्यापक व्याख्या शिलाँग परिषदेमध्ये 1962ला आदिवासींचा अर्थ स्पष्ट करताना सांगितलेली पाहायला मिळते. विद्यार्थी मित्र, इन्हान्स प्रिचर्ड नावाचा एक विचारवंत आहे. या विचारवंताने आदिवासींचा अर्थ स्पष्ट करताना जी व्याख्या सांगितलेली आहे ती अशी आहे: जो समुदाय लोकसंख्या, भूभाग व सामाजिक संबंध या दृष्टीने लहान स्वरूपाचा आहे, प्रगत समुदायाच्या तुलनेत त्यांची साधी, सरळ, सोपी अर्थव्यवस्था आहे व सामाजिक कार्यातील विशेषीकरण अगदी प्राथमिक अवस्थेत आहे, अशा समुदायास आदिम समुदाय म्हणता येईल. प्रिचर्ड यांनी थोड्या वेगळी लक्षणं सांगितलेली आहे. ते सांगतात की सामाजिक संबंध, भूभाग, लोकसंख्या या दृष्टीने लहान स्वरूपाचा आकार असलेला हा समुदाय आहे. म्हणजे आदिवासी समुदायाची लोकसंख्या कमी असते, तो लहान समुदाय. तुलनेने आपण नागरी समुदायाचा विचार केल्यानंतर भूभागाच्या दृष्टीने तू लहान एका भूभागावर, तुकड्यावर राहतो, एका खंडावर राहतो, एका जमिनीच्या भागात राहतो. सामाजिक संबंध साध्या स्वरूपाचे आहे. आणि प्रगत समाजाशी जर आदिवासी समुदायाची तुलना केली तर अर्थाच्या दृष्टीने हा साधा, सरळ आणि सोपी अर्थव्यवस्था असलेला समुदाय आहे. वितरण, विनिमय ज्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्भूत घटकांचा विचार आपण केला तर आपल्याला दिसतं की आदिवासींची अर्थव्यवस्था साधी आहे, सरळ आहे आणि सोपी आहे. म्हणजे कशी? वस्तू विनिमय पद्धती आदिवासींचं प्रारंभीचं लक्षण होतं. अलीकडच्या काळात पैसा आदिवासींच्या आर्थिक जीवनामध्ये दिसतो. एवढंच नाही तर सामाजिक कार्यातील विशेषीकरण हे फारसं झालेलं नसतं. अशा समुदायाला आदिवासी समुदाय हे प्रिचर्ड यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला W.J. पेरी यांची व्याख्या सुद्धा विचारात घेता येते. समान बोलीभाषा बोलणाऱ्या व एकाच समान भूप्रदेशावर राहणाऱ्या समूहाला आदिवासी समुदाय म्हटलेलं आहे. आदिवासींची दोन लक्षणं आदिवासी समुदायाचा अर्थ स्पष्ट करताना पेरी या विचारवंतांनी सांगितलेली आहेत. ती दोन लक्षणं कोणती? समान बोलीभाषा आणि समान भूप्रदेश, अशा दोन मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत या सर्व व्याख्यांचा आढावा घेतल्यानंतर थोडक्यात आपल्याला असं म्हणता येतं की इतर कोणत्याही समुदायापेक्षा आपले आगळे वेगळे अस्तित्व दर्शविणारा समुदाय म्हणजे आदिवासी समुदाय होय.
साधा, सरळ, डोंगराळ भागात राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा, समान सांस्कृतिक जीवन असलेला, निरक्षर, धर्म व जादूचा प्रभाव असलेला, वेगळी जीवन पद्धती असणारा समुदाय म्हणजे आदिवासी समुदाय होय. आदिवासी समुदायाच्या अनुषंगाने अशा थोडक्यात आपण व्याख्या विचारात घेतल्यानंतर आदिवासी समुदायाचा अर्थ आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येतो. विद्यार्थी मित्र, अभ्यासक्रमामध्ये आदिवासी समुदायाची लक्षणे, वैशिष्ट्ये अंतर्भूत नाहीत, तरी पण साधारणतः या व्याख्यांमध्ये जी अंतर्भूत झालेली आपल्याला वैशिष्ट्ये दिसतात ती वैशिष्ट्ये सुद्धा आपण विचारात घेतली पाहिजे आणि परीक्षेत उत्तर लिहिताना यांचा सुद्धा उल्लेख सारांश रूपाने आपण आदिवासींचा अर्थ सांगताना करणे आवश्यक आहे. आणि म्हणून ती कोणती? विशिष्ट भूप्रदेश, विशिष्ट बोलीभाषा, साधारणतः 205 बोलीभाषा व 225 उपबोलीभाषा आदिवासींमध्ये भारतातल्या बोलल्या जातात. विशिष्ट नाव, समान संस्कृती, निरक्षर समाज, रक्तसंबंधित समूह, पर्यावरणाचा प्रभाव असलेलं जीवन, धर्म, विशिष्ट धर्म, समान सांस्कृतिक जीवन, साधी अर्थव्यवस्था, आंतरविवाहाची प्रथा, धर्म व जादूचा प्रभाव, तंत्रज्ञानाचा अभाव आणि युवागृह ही वेगळे लक्षण असलेली संस्था, अशा पद्धतीची काही आवर्जून आपल्याला आदिवासींची वेगवेगळी लक्षणे स्पष्ट करता येतात. आणि या लक्षणांचाच आधार घेऊन आपल्याला आदिवासी समुदाय अधिकपणे समजून घेता येतो आणि अशा पद्धतीने आपल्याला आदिवासी समुदायाचा अर्थ विद्यार्थी मित्र स्पष्ट करता येतो. धन्यवाद.